मंडळी नमस्कार. अण्णांचा शेतमळा अण्णा पानसरे फार्ममध्ये आपलं सहर्ष स्वागत. मंडळी आज आहे ना, ज्वारीला कोळपणी चालू केलेली आहे. हा पाट पण एक बनवायचा आहे मस्तपैकी. पाटाची पार कुत्र्यांनी वाट लावून टाकली बघा. ते सावलीला येतात बसतात. हे बघा पूर्ण पाटाची ना पूर्ण वाट लावली. आता पूर्ण पाट परत बनवावं लागेल फावड्याने. गवत एवढं झालंय ज्वारीमध्ये. ज्वारी खूप चांगली हो. गवत एवढं झालंय, कोळप्याने जेवढं निघन तेवढं काढावं लागेल. आता सकाळी 8:30लाच आलेलो आहे बघा. एवढं केलंय कसं तरी. ज्वारी पण किती मस्त आहे बघा ना. एवढी ज्वारी झाली कशी 2-3 पोते आहे ना, क्विंटल होऊन जाईल. त्यातली त्यात आता रात्रीची लाईट, वाघांची भीती, त्यामुळे रात्री कोणीही पाणी भरायला बाहेर पडत नाही. परत 4 दिवस दिवसाची लाईट आली की मग प्रत्येकजण भरण्यासाठी पळणार इकडे तिकडे. ती छान आहे बघा. याच्यावरती तणनाशक मारायसाठी मी काय केलं, गव्हाचे तणनाशक होतं ते इथं ज्वारीला एवढ्या कोपऱ्यामध्ये मारलं बघा. तणनाशक जळून गेलं आणि ज्वारी पण जळून गेली. हे बघा, काही गोष्टी माहीत नसल्यावरती असे प्रॉब्लेम होतात. बघा इकडे पण हे 2 सारे ज्वारीचे होते. याच्यामध्ये पण पुष्कळ गवत झालेलं होतं, म्हणून मी काय केलं, त्याला पण मस्तपैकी तणनाशक मारलं. बघा पूर्ण साफ झालं. त्याच्याबरोबर ज्वारी पण गेली. बघितलं, जिथे जिथे मारलं ना तिथे सर्व तणनाशक जळून गेलं. माझा प्रॉब्लेम काय झालेला, मी गव्हाचं तणनाशक ज्वारीवरती मारलेलं. बघा किती छान ज्वारी. छोट्या मोठ्या चुका होतात माणसाकडून. बरं तर मंडळी नमस्कार. जय जय रामकृष्ण हरी.